जागेचं नियोजनसुद्धा करू। आम्ही असं ठरवलेलं आहे, हे आधी सांगितलेलं आहे की मुंबईवर आणि महाराष्ट्रावर ज्या प्रकारे मराठी भाषा आणि मराठी माणसावर आक्रमण आणि अतिक्रमण सुरू आहे, त्या संदर्भातल्या कोणत्याही भूमिका घेताना आम्ही 100 वेळा विचार करू की मराठी माणसामध्ये कोणत्याही प्रकारची फूट नाही, संघर्ष नाही, निदान या प्रश्नावरती आम्ही एकत्र आहोत आणि राहू। राऊत साहेब, यापूर्वी जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं या संदर्भातली चर्चा सुरू झाली, त्यावेळेस असं म्हटलं गेलं होतं की महाराष्ट्र हितासाठी आम्ही सगळे मतभेद बाजूला विसरून एकत्र यायला तयार आहोत। तर मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषेची सक्ती आणि त्याचा विरोध हे एक निमित्त किंवा हा एक योग आहे दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी, मराठी भाषा अस्मिता या मुद्द्यावरही राजकीय युतीसाठी। बघा, हा तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न काय चुकीचा नाही आहे आणि मी वारंवार तुम्हाला हे सांगतो आणि लोक शंका घेत आहेत। मी वारंवार सांगतो की आणि उद्धवजी सुद्धा सांगतायत की महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे ते मी करीन आणि त्या संदर्भात माझ्या मनामध्ये कोणताही अहंकार, इगो असे कोणतेही व्हायरस नाहीत। आता कालचा जो प्रसंग आहे मोर्चा आंदोलनात, त्या संदर्भात त्यांनी तीच समन्वयाची भूमिका घेतली आणि ती दोघांच्याही सोयीची आहे आणि महाराष्ट्राच्या सोयीची आहे। आणि उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका मांडली किंवा राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली त्या दोघांनी मान्यता दिलेली आहे। 7 तारखेला आम्ही काढणार होतो, 6 तारखेला राज ठाकरे काढणार होते मोर्चा। 6 तारीख गैरसोयीची आहे आषाढी निमित्त, अशी आमची भूमिका आहे। आम्ही त्यांना ते सांगितलं, त्यांनी ते स्वीकारलं। आता 5 तारखेला हे आंदोलन एकत्र होईल। राऊत साहेब, माझा विषय स्पेसिफिक आहे की मराठी भाषा अस्मिता हा